ठीक आहे, आपण आधी गॉस इल्युमिनेशन मेथड बघितली होती. आज आपण गॉस सिडल मेथड बघणार. ठीक आहे, सायमल्टेनियस इक्वेशन चालू होतं आपलं. ठीक आहे, आधी आपण 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते गॉस इल्युमिनेशन मेथडचे. आज आपण इथं परत गॉस सिडल मेथडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. ठीक आहे, गॉस सिडल आणि गॉस इल्युमिनेशनमध्ये काय फरक राहतो? तिथं गॉस इल्युमिनेशनमध्ये आपण काय करायचो की तिथं एक व्हेरिएबल रिड्यूस करायचो 2 इक्वेशनमधून. म्हणजे 3 इक्वेशन राहायच्या, तर मग 3 पैकी आपण काय करायचं, 2 इक्वेशनमधून एक व्हेरिएबल रिड्यूस करायचं आणि राहिलेल्या 2 इक्वेशनमधून परत एक व्हेरिएबल आपण रिड्यूस करायचं. आणि मग नंतर आपल्याला 2 इक्वेशन भेटायचे. 2 इक्वेशनवरून आपण परत एक व्हेरिएबल रिड्यूस करून एका व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायचो. आणि नंतर पुन्हा त्या इक्वेशनमध्ये ती जी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटणार आहे ती व्हॅल्यू काय करायचं, पुट करायचो, जेणेकरून दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटायची. आणि दोन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण परत इक्वेशन नंबर 1, 2, 3 पैकी एका याच्यात पुट करायचो आणि आपल्याला काय भेटायचं तर तिन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटायची. आता गॉस इल्युमिनेशनमध्ये काय करायचं बघा, गॉस सिडलमध्ये काय करायचं. सगळ्यात पहिली हेडलाईन द्या, गॉस सिडल मेथड. गॉस सिडल मेथड. ते गॉस सिडल मेथडमध्ये काय आहे की सपोज 3 इक्वेशन आहे. आता सपोज a11 x1 प्लस a12 x2 प्लस a13 x3, किंवा तुम्ही x1 x2 x3 च्या जागेवरती काय घेऊ शकता, x y z 3 घेऊ शकता. ठीक आहे, इथं द्या b1, मग इथं द्या. आता नंतर नेक्स्ट बघा a21 x1 प्लस a22 x2 प्लस a23 x3. ठीक आहे, नंतर इथं आहे b2. नंतर थर्ड आहे बघा a31 x1 प्लस a32 x2 प्लस a33 x3 इक्वल्स टू b3. ठीक आहे, आता ह्या 3 इक्वेशन आहे. आता आपण काय करणार, सगळ्यात पहिले एक इक्वेशन घेणार. काय घेणार, एक इक्वेशन. सपोज फर्स्ट इक्वेशन आहे. आता काय करणार आपण, फर्स्ट इक्वेशन जी आहे त्याच्यावरून काय करणार, x1 ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. मग बघा आता आपण काय करणार, तर हे जे फर्स्ट इक्वेशन आहे सपोज a11 x1, तर हे लिहिलं आपण ॲज इट इज, बरोबर. आता हे जर आपण इकडं या साईडला जर नेले तर हे दोन्ही पण कसे आहे, मायनस आहे, बरोबर आहे की नाही. इथं काय होणार, प्लस आहे, इकडच्या साईडला गेलं काय होणार, मायनस होणार. मग इक्वल्स टू v1 तसाच मायनस. मग बघा a12 x2 मायनस a13 x3. ठीक आहे, a13 x3. मग बघा आता आपल्याला नुसता x1 ची व्हॅल्यू काढायची. मग इथं x1 ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर हा इथं काय मल्टिप्लाय, इकडे गेल्यावर काय होणार, डिवाइड होणार. मग इथं लिहायचं b11 मायनस b1 मायनस a12 x2 मायनस a13 x3. मग इथं डिवाइड बाय काय होणार, डिवाइड बाय a11. मग बघा आता हे काय आलं, आपलं x1 ची व्हॅल्यू आली, बरोबर. आता आपण इथं हा जो आहे इकडं ब्रॅकेटमध्ये टाकून डिवाइड पण करू शकतो. ठीक आहे, x1 इक्वल्स टू 1 a11. इथं ब्रॅकेट टाकायचं, ब्रॅकेटमध्ये b1 मायनस a12 x2 मायनस a13 x3. ठीक आहे, मग काय आली आपल्याला ही x1 ची व्हॅल्यू आली. कशाची व्हॅल्यू आली, x1 ची. मग x1 ची व्हॅल्यू जी आहे x1 ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला भेटली. आता सेम दुसरे एक इक्वेशनमधून काय करायचं, x2 ची व्हॅल्यू काढायची. किती नंबरची इक्वेशनवरून, तर 2 नंबरच्या इक्वेशनवरून. ठीक आहे, मग हे कशापासून काढले आपण, तर इक्वेशन नंबर 1 वरून काढले. कशावरून काढली, इक्वेशन नंबर 1. इथे लिहा फ्रॉम इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, याला नाव देऊया 2 इक्वेशन 3. मग तसंच तुम्ही 1 बाय 1 काय करू शकता, 3 इक्वेशनवरून 3 व्हेरिएबलची व्हॅल्यू काढू शकता. ठीक आहे,
आता बघा आपण इथं x2 इक्वल्स टू लिहून घेऊ डायरेक्ट. x2 इक्वल्स टू बघा आता x2चं काय होणार इथं, तर b2 मायनस, सगळ्यात पहिले थांबा, आता आता x2चा व्हेरिएबल जो आहे त्याचा कोइफिशियंट किती आहे, a1 a22 आहे, ठीक आहे, 1/a22, म्हणजे सेम प्रोसेस फॉलो करायची याच्यासाठी. आणि जर आपल्याला तेव्हा इक्वेशन काय भेटणार, b2 मायनस a21 x1 मायनस a23 x3 भेटणार. आणि तसंच सेम आपण जर x3 साठी जर अप्लाय केलं या असं सेम, x3 इक्वल्स टू काय भेटणार, x3चा कोइफिशियंट 1/a33 ब्रॅकेटमध्ये b3 मायनस a31 x1 मायनस a32 x2. मग आपण काय करायचं, आता सगळ्यात पहिले काय करायचं, मग नंतर ना x इक्वल्स, हे बघा आता आपल्याला ज्यावेळेस x1ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, इथं लिहा, when we have to find x1, then put x2 equals to x3 equals to 0. मग x1 आणि x2 इक्वल्स टू काय करायचं, 0 पुट करायचं. आणि मग आपल्याला काय भेटणार, x1ची व्हॅल्यू भेटणार. नंतर ना आता इथं बघा, सपोज इथं एक स्टेप नंबर 1 लिहा, आणि ज्यावेळेस आपल्याला x1ची व्हॅल्यू भेटलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, x2ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची किंवा x3ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग अशा केसमध्ये काय करायचं, आता पुट म्हणजे जी x1 भेटलेलं आहे आपल्याला, x1 इक्वल्स टू ती जी व्हॅल्यू राहील ती, अँड आणि x2 इक्वल्स टू काय करायचं, 0 पुट करायचं, काय करायचं 0 पुट करायचं. मग आपल्याला काय भेटणार, x3ची व्हॅल्यू भेटणार. मग काय भेटणार, x3ची व्हॅल्यू भेटणार. आणि ज्यावेळेस आपल्याला x3ची व्हॅल्यू भेटणार आहे, मग x1 आणि x2ची व्हॅल्यू काय करायची, पुट करायची, आणि आपल्या x1 आणि x3ची व्हॅल्यू काय करायची, इक्वेशनमध्ये पुट करायची. मग परत आपल्याला x2ची व्हॅल्यू भेटणार. ही कोणती मेथड आहे, तर गॉस सिडल मेथड आहे, ठीक आहे. आता आपण याचं एक्झाम्पल बघू, म्हणजे तुम्हाला आणखीन क्लिअर समजेल. जर आता कोणाला समजलं नसेल तर टेन्शन घेऊ नका, पुढे आपण एक्झाम्पल ज्यावेळेस सॉल्व्ह करू त्यावेळेस तुम्हाला आणखीन डेप्थमध्ये क्लिअर समजेल, ठीक आहे. मग आता आपण सगळ्यात पहिले एक प्रॉब्लेम घेऊ. ही मेथड पण एकदम सोपी आहे. ह्याच्यामध्ये नंबर ऑफ इटरेशन करायचे राहते, 1 इटरेशन, 2 इटरेशन, 3 इटरेशनपर्यंत. आपण ते इटरेशन कसे होते ते पण बघू. आणि 4 मार्कासाठी प्रॉब्लेम येतो, एकदम सिम्पल प्रॉब्लेम राहतो, ठीक आहे. मग लिहा आता प्रॉब्लेम, लिहा क्वेश्चन. using Gauss-Seidel method solve the system of equation मग खाली दिलेले इक्वेशन 10x plus y plus z equals to 12. आणि सेकंड इक्वेशन दिलेलं आहे x plus 10y plus z equals to 12, ठीक आहे. आणि नेक्स्ट इक्वेशन दिलेलं आहे x plus y plus 10z equals to पुन्हा 12 दिलेलं आहे, ठीक आहे. हे 3 इक्वेशन दिलेलं आहे, ब्रॅकेटमध्ये दिलं आहे 2 इटरेशन ओनली, 2 इटरेशन ओनली, ठीक आहे. मग आता बघा सोल्युशन लिहायचं. मग सोल्युशनमध्ये आपल्याला काय करायचं, पहिले दिलेले जे इक्वेशन ते ॲज इट इज लिहायचे, ठीक आहे. मग इक्वेशन लिहून घ्या 10x plus y plus z equals to 12, x plus 10y plus z equals to 12, ठीक आहे. आणि इथं दिलेलं आहे x plus y plus 10z equals to 12 दिले, बरोबर. हे 3 इक्वेशन दिले आपल्याला. मग आता आपण
त्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल्स कोणते कोणते दिलेले, इथं 3 व्हेरिएबल आहे, एक्स वाय आणि झेड. बरोबर, आपल्याला एक्स वाय झेडचे व्हॅल्यू फाइंड आउट करायची इटरेशनचा यूज करून. मग आता काय करायचं, पहिलं इक्वेशन घ्यायचं. ठीक आहे, मग पहिलं इक्वेशन बघा काय आहे, मग लिहा इथं फ्रॉम इक्वेशन 1. ठीक आहे, इथं 3. इथं लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1. मग इक्वेशन ॲज इट इज लिहा, एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू 12. मग बघा आता काय करायचं, आपल्याला हे दोन इकडच्या साईडला न्यायची, म्हणून 10x इज इक्वल्स टू 12 मायनस वाय मायनस झेड. मग बघा आता एक्स इक्वल्स टू काय येईल, तर एक मिनिट, ते फोन आला होता. ठीक आहे, ठीक आहे, 2-3 फोन आले त्याच्यामुळे उचललं, नाही तर मग मध्ये फोन उचलत नाही मी. ठीक आहे, आपण काय केलं तर इक्वेशन ॲज इट इज लिहिलं होतं, त्याच्यानंतर ना हे दोन व्हेरिएबल आहे इकडच्या साईडला नेले, तर इथं ते प्लस होते, इकडे काय काय झालं ते मायनस झाले. ठीक आहे, मग इथं 10चं कोइफिशियंट, सॉरी एक्सचं कोइफिशियंट किती आहे, 10 आहे. मग हा 10 इकडे काय मल्टिप्लाय, इकडे काय होणार डिवाइड होणार, मग 1/10 ब्रॅकेटमध्ये काय राहणार, 12 मायनस वाय मायनस झेड. ठीक आहे, मग ही काय आली आपली एक्सची व्हॅल्यू आली. बरोबर, मग आता सेम तसंच आपल्याला फ्रॉम इक्वेशन 2 वरून काय करायचं, वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग इक्वेशन नंबर 2 ॲज इट इज लिहा, एक्स प्लस 10y प्लस झेड इक्वल्स टू काय 12 आहे. मग आपल्याला म्हणून 10y इक्वल्स टू 12 मायनस एक्स मायनस झेड. मग बघा हा वायचा कोइफिशियंट काय 10 आहे, तो इकडे काय मल्टिप्लाय, इकडे गेलं काय होणार डिवाइड होणार. बरोबर, मग इथं लिहायचं 12 मायनस एक्स मायनस झेड. ठीक आहे, आता वायची व्हॅल्यू भेटली, एक्सची भेटली, आता आपल्याला झेडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कशावरून, इक्वेशन 3 वरून. मग इक्वेशन नंबर फ्रॉम इक्वेशन 3. मग थर्ड इक्वेशन लिहा, एक्स प्लस वाय प्लस
10 z आहे, ठीक आहे. इथं काय आहे, 10 z आहे. त्याला 10 z इक्वल्स टू 12. मग आता हे दोन इकडे प्लस इकडे गेलं काय होईल, मायनस होईल. 10 z इक्वल्स टू 12 मायनस एक्स मायनस वाय. मग झेड इक्वल्स टू काय येणार आहे, 1/10. हा इकडे मल्टिप्लाय होता, इकडे गेलो डिवाइड झाला. ब्रॅकेटमध्ये 12 मायनस एक्स मायनस वाय. हे काय आलं आपलं, झेड आलं. मग बघा आपल्याला एक्स वाय झेड 3 व्हॅल्यू भेटल्या. मग याला इक्वेशन नंबर 4, कारण की आपण 3 इक्वेशनचं दिलेलं आहे ऑलरेडी. बघा इक्वेशन 4, 5, इथं 6 नाव द्या. मग आता काय करायचं, आता जे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे, मग बघा नाव घेतल्या, नाव पुट. मग बघा पहिलं जे इक्वेशन आहे याच्यामध्ये काय करायचं आपण, आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, बरोबर. मग वाय आणि झेडची व्हॅल्यू 0 टाकायची, ठीक आहे. मग सगळ्यात पहिले याच्यामध्ये काय करायचं, वाय आणि वाय इक्वल्स टू 0 आणि झेड इक्वल्स टू 0 पुट करायचं इन इक्वेशन 1 नाही 4. मग आता हा आपण ऑलरेडी 3 इक्वेशनला 3 नंबर दिले, त्याच्यामुळे याला 4, 5, 6 दिले, ठीक आहे. मग 4 इक्वेशनमध्ये काय करायचं, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग एक्स इक्वल्स टू काय, आता 1/10 12 मायनस वाय मायनस झेड आहे, बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं आहे, वाय आणि झेडच्या जागेवरती 0 पुट करायचं आहे. इथं लिहायचं 12 मायनस वाय इक्वल्स टू 0, झेड इक्वल्स टू 0. मग एक्सची व्हॅल्यू किती आली, एक्स इक्वल्स टू 12/10, म्हणजेच एक्स इक्वल्स टू 1.2 आलं. एक्स इक्वल्स टू 1.2, ठीक आहे. मग आपल्याला काय भेटलं, एक्स इक्वल्स टू 1.2 भेटलं, बरोबर. मग आता हे जे 1.2 भेटले ते हे काय करायचं, या वाय मध्ये पुट करायचं. कशामध्ये, वाय मध्ये. आणि झेडची व्हॅल्यू परत 0 घ्यायची, ठीक आहे. इथं बघा आता आपण नेक्स्ट लिहू, ठीक आहे. इथं लिहायचं आता नाऊ आपण एक्स फाइंड आउट केला. नाऊ एक्स इक्वल्स टू 1.2 and z equals to 0. Put in इक्वेशन किती, तर ते 5, ठीक आहे. मग 5 नंबरचं इक्वेशन काय होतं आपलं, y इक्वल्स टू 1/10 ब्रॅकेटमध्ये 12 मायनस एक्स मायनस झेड, ठीक आहे. बघा इथं आपलं इक्वेशन नंबर, हे बघा इक्वेशन नंबर 5 जे 1/10 ब्रॅकेटमध्ये 12 मायनस एक्स मायनस झेड. मग बघा आता इथं आपल्याला एक्सच्या जागेवरती काय पुट करायचं आहे, तर 1.2 पुट करायचं आहे. 1.2 मायनस 1.2 मायनस 0, झेडच्या जागेवरती 0, ठीक आहे. मग वाय इक्वल्स टू काय आलं बघा, जर तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेशन केलं तर त्याचं जे आन्सर आहे ते काय येणार आहे, 1 मिनिट कॅल्क्युलेटरमध्ये करून बघू आपण. कॅल्क्युलेटर तर बघा त्याचं जे आन्सर आहे ते आन्सर येतं वाय इक्वल्स टू 1.08, 1.08, ठीक आहे. मग वाय इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला, 1.08 भेटलं. आणि पहिले एक्स इक्वल्स टू काय भेटलं, तर 1.2 भेटलं होतं, ठीक आहे. मग आता काय करायचं, वाय आणि एक्सची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 6 मध्ये पुट करायची. मग लिहा नाऊ एक्स इक्वल्स टू 1.2
and y equals to 1.08. put in equation 6. ठीक आहे, मग इक्वेशन नंबर 6 काय होतं आपलं, z इक्वल्स टू 1/10 नंतर 12 मायनस x मायनस y होतं, बरोबर. मग z इक्वल्स टू 1/10 ब्रॅकेटमध्ये बघा 12 मायनस 1.2 मायनस 1.08. मग आपण हे सॉल्व जर केलं तर सॉल्व करा बघा, तर त्याचं जे आन्सर आहे बघा, त्याचं आन्सर जे आहे ते येतं 9 पॉईंट z इक्वल्स टू 9.972. ठीक आहे, मग आपल्याला 3 व्हॅल्यू भेटल्या आता एक्स वाय झेडच्या. एक्स वाय झेडचे जे व्हॅल्यू भेटले, आता इटरेशन फर्स्ट घ्यायचं. काय घ्यायचं, आता आपल्याला 3 इक्वेशन भेटले आणि इटरेशन नंबर 1 घ्यायचं. मी लिहा इथं बघा, इथं लिहायचं इटरेशन नंबर 1, इटरेशन फर्स्ट. आता इटरेशन फर्स्टमध्ये काय करायचं, की आपल्याला ज्या, आता बघा आपण वरती काय केलं तर एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, त्यावेळेस वाय झेडची व्हॅल्यू 0 घेतली होती, बरोबर. आणि ज्यावेळेस आपल्याला x1ची व्हॅल्यू भेटली, एक्सची व्हॅल्यू भेटली, त्यावेळेस आपण काय केलं, एक्सची व्हॅल्यू ॲज इट इज पुट केली आणि झेडची व्हॅल्यू काय केली, 0 घेतली, जेणेकरून आपल्याला वायची व्हॅल्यू भेटली. नंतर लास्टला काय केलं आपण, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू ज्या भेटलेल्या आहेत त्या व्हॅल्यू पुट करून झेडची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता सगळ्यात पहिले इटरेशन फर्स्टमध्ये काय करायचं, इथं लिहायचं पुट वाय इक्वल्स टू, किंवा इटरेशन 1 मध्ये y1 घ्या त्याला, ठीक आहे. मग y1 म्हणजेच y इक्वल्स टू 1.08 अँड z1 इक्वल्स टू 0. जी व्हॅल्यू आली ती घ्यायची. ती किती आली आपली, 0.972. आणि ते कशामध्ये पुट करायचं, इक्वेशन नंबर 1 मध्ये. ठीक आहे, त्याला काय करायचं, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा. पुट y1 इक्वल्स टू 1.08, z1 इक्वल्स टू 9.72 इन इक्वेशन नंबर 4. मग आपलं 4 नंबरचं इक्वेशन काय होतं, x इक्वल्स टू 1/10 ब्रॅकेटमध्ये होतं 12 मायनस y मायनस z. ठीक आहे, y मायनस z ब्रॅकेट कम्प्लीट. मग इथं लिहायचं 1/10 ब्रॅकेटमध्ये लिहायचं 12 मायनस 1.08 मायनस 0.972. ठीक आहे, मग आपण जर हे इक्वेशनमध्ये पुट केलं तर आपल्याला बघा x2ची व्हॅल्यू भेटते. इथं कशाची भेटते, x2. आता पहिले जे चालू होतं आपलं x1 होतं, काय होतं, x1. ठीक आहे, हे आपण इथं काय केलं, ही 1ची व्हॅल्यू पुट केलं. या सपोज इथं 1 नाव द्या, इथं काय नाव द्यायचं, 1.
मग बघा आपल्याला x2 ची व्हॅल्यू किती भेटली, तर कॅल्क्युलेशन केलं आणि x2 ची व्हॅल्यू आली बघा. तर ती कॅल्क्युलेट करा. ती येते बघा 0.9948. ती काय आली 9948 आली x2 ची व्हॅल्यू. मग तसंच आता काय करायचं, x2 भेटलेलं आहे आपल्याला, मग लिहायचं पुट x2 इज इक्वल्स टू x इक्वल्स टू 0.9948 and z equals to म्हणजे z2 equals to वर साईज इट इज घ्यायचं 9.72 इन इक्वेशन 5. मग इक्वेशन 5 काय होतं आपलं, मग इथं लिहायचं y इक्वल्स टू काय होतं आपलं, y इक्वल्स टू 1/10. इथं लिहायचं 12 मायनस x मायनस z. ठीक आहे. मग हा काय येईल y2 येईल. मग y2 यायचं 1/10 ब्रॅकेटमध्ये 12 मायनस, मग बघा आता x ची व्हॅल्यू किती पुट करायची, तर 9.9948. ठीक आहे. मायनस 0. ती किती येणार आहे 0.972. मग हे जर आपण कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट केलं, कॅल्क्युलेट करा बरं किती येतं, तर ते येतं बघा 1.0033. ठीक आहे. ही कशाची व्हॅल्यू आली, y2 ची व्हॅल्यू आली. मग ही कशाची व्हॅल्यू आली, तर y2 ची व्हॅल्यू आली. त्याच्यानंतर x2 ची किती आलेली 9.9948 आली. ठीक आहे. मग आता काय करायचं, नेक्स्ट झेडची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग लिहायचं इथं नाव, तर काय लिहायचं बघा, नाव x इक्वल्स टू 0.9948, y इक्वल्स टू, बघा आता आपल्याला झेड काढायचं आहे. मग y ची व्हॅल्यू किती घ्यायची, तर ती जी आता आली ती घ्यायची 1.0000 किती आहे 33. ठीक आहे. पाठीमागच्या पेजवरती बघा, 1.0033 म्हणजे 0033. पुट इन इक्वेशन 6. इक्वेशन नंबर 6 काय होतं, तर झेड इक्वल्स टू 1/10 ब्रॅकेटमध्ये 12 मायनस x मायनस y होतं, बरोबर. आता बघा 1/10 ब्रॅकेट कम्प्लीट, ब्रॅकेटमध्ये टाका 9.9948 मायनस 1.0033. ठीक आहे. मग हे जर तुम्ही पुट केलं, तर कॅल्क्युलेटरमध्ये पुट करा बरं. तर पुट जर केलं तर आन्सर येतं बघा 1.000. म्हणजे झेडची व्हॅल्यू किती आली, 1च आली. ठीक आहे. मग आपल्याला Z3 किती भेटला, Z2 किती भेटला, तर तो भेटला 1. मग आता काय करायचं, इटरेशन सेकंड करायचं. आता काय करायचं, इटरेशन नंबर 2 करायचं. बघा आता आपल्याला दोन इटरेशन पर्यंत सांगितलं होतं. आपण पहिलं इटरेशन काय केलं, 0 पुट केलं, बरोबर. पहिलं इटरेशन काय केलं, 0 पुट केलं. ठीक आहे. मग बघा आपल्याला फायनल व्हॅल्यू किती भेटल्या, तर मग लिहायचं हेन्स x इक्वल्स टू 0.9948 इक्वल्स टू 1. त्याला राऊंड अप केलं तर 1 होईल. ठीक आहे. y इक्वल्स टू किती आलं, तर y इक्वल्स टू आलं तर बघा आपल्याला 1.0033.
म्हणजेच त्याला जर राऊंड अप केलं ते किती येणार आहे, इक्वल्स टू 1 येणार आहे. त्याच्यानंतरनं Z3 किती आला, 1.000 म्हणजेच इक्वल्स टू काय येणार आहे, 1. म्हणजेच आपल्याला एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू किती भेटल्या, एक्स इक्वल्स टू 1, वाय इक्वल्स टू 1, झेड इक्वल्स टू 1. या 3 व्हॅल्यू भेटल्या बघा. ठीक आहे. तर बघा आपण पहिले काय केलं, इक्वेशन फाइंड आउट केलं. मग सगळ्यात पहिले आपण काय केलं, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली. तर एक्सची व्हॅल्यू किती आली, म्हणजे आपण काय केलं, त्याचं कोएफिशियंट इकडे नेला आणि बाकीचे व्हेरिएबल या साईडला नेले. त्याच्यानंतर आपण सेकंड इक्वेशनपासून y3 फाइंड आउट केला. बरोबर, काय केलं, y फाइंड आउट केलं. आणि त्याच्यानंतर थर्ड इक्वेशनपासून आपण काय केलं, z फाइंड आउट केला. z फाइंड आउट केल्यानंतर बघा आपण काय केलं, इटरेशन 1 स्टार्ट केलं. काय केलं, इथून इटरेशन बघा, इथून काय आलं, इटरेशन 1 स्टार्ट झालं. ठीक आहे, इटरेशन 1. मग इटरेशन 1 मध्ये काय केलं आपण, आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. मग एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करताना काय केलं, तर आपण वाय आणि झेडच्या व्हॅल्यू 0 पुट केल्या. बघा, वाय आणि झेडची व्हॅल्यू काय केलं, 0 पुट केलं. नंतर आपल्याला x1 भेटला. नंतर आपण काय केलं, ती जी इक्वेशन होती कोणती, वायची, म्हणजेच इक्वेशन नंबर 5 पासून काय केलं, तर इक्वेशन 5 मध्ये आपण x1 इक्वल्स टू 1.2 आणि z इक्वल्स टू 0 पुट केलं. त्याच्यानंतर आपल्याला भेटलं y1 भेटल्यानंतर y1 ची व्हॅल्यू किती आली, 1.08. ठीक आहे, 1.08ला काय केलं आपण, 1.08 आणि 1.2 म्हणजेच एक्सची आणि वायची व्हॅल्यू झेडमध्ये पुट केली, म्हणजेच इक्वेशन नंबर 6 मध्ये. तर आपल्याला x1 ची व्हॅल्यू किती भेटली, तर 0.972 भेटली. ठीक आहे, मग नंतर इक्वेशन नंबर 2 सुरू झालं. ठीक आहे, इक्वेशन नंबर 2 मध्ये आपण काय केलं, x2 y2 आणि z2च्या व्हॅल्यू x2 y2 आणि z2चे व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. आपल्याला 2च इटरेशन सांगितले होते. मग आपण पहिले जे आलेले x1 x2 x3 x1 y1 आणि z1चे व्हॅल्यू काय केल्या, इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला x2 भेटला. नंतर नवीन आलेला x2 आणि पहिला z1 आपण काय केला, इक्वेशन नंबर 5 मध्ये पुट केला. त्याच्यानंतर आपल्याला y2 भेटला. मग आता x2 आणि y2 काय केलं आपण, झेडचे इक्वेशन मध्ये पुट केलं. त्याच्यानंतर आपल्याला व्हॅल्यू भेटल्या. मग नंतर आपण या व्हॅल्यू काय केल्या, राऊंड अप केल्या. जर आपल्याला अजून इटरेशन सांगितलं असतं तर परत x2 y2 z2 घेऊन आपण थर्ड इटरेशन केलं असतं. पण आपल्याला इटरेशन किती सांगितले, 2च सांगितले. म्हणून आपल्याला लास्टला लिहिलं हेन्स x इक्वल्स टू 0.9948, y इक्वल्स टू 1.0033, नंतर z इक्वल्स टू 1.000. ठीक आहे, मग हे झाले 2 इटरेशन. हे काय झाले, 2 इटरेशन झाले. ठीक आहे, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू, तुम्हाला अजून क्लॅरिटी. ठीक आहे, तर नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या. solve the given equation using Gauss-Seidel method up to 2 iterations. Solve the given equation. Solve the equation using Gauss-Seidel method up to 2 iteration. ठीक आहे, up to 2 iteration, 2 इटरेशन पर्यंत सॉल्व करायचे. इक्वेशन लिहून घ्या, 15x प्लस 2y प्लस z इक्वल्स टू 18. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन दिलेलं आहे
2x प्लस 20y मायनस 3z इक्वल्स टू 19. आणि त्याच्यानंतर तिसरं इक्वेशन दिलेलं आहे 3x मायनस 6y प्लस 25z इक्वल्स टू 22 दिले. ठीक आहे. आणि या 3 इक्वेशनचं 2 इटरेशनपर्यंत गॉस सिडल मेथडनी एक्स वाय झेडचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. मग आता बघा गिवन इक्वेशन ॲज इट इज लिहा. इथं लिहायचं गिवन इक्वेशन. ठीक आहे. मग इथं लिहा 15x प्लस 2y प्लस झेड इक्वल्स टू 18. त्याच्यानंतरनं 2x प्लस 20y मायनस 3z इक्वल्स टू 19. आणि इक्वेशन नंबर 3 आहे बघा 3x मायनस 6y मायनस 6y प्लस 25z इक्वल्स टू 22. मग आता बघा आपल्याला ह्या इक्वेशनवरून काय, मग बघा आता इथं काय करायचं आपल्याला सगळ्यात पहिले एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग लिहा फ्रॉम अबाव इक्वेशन्स. मग पहिले इक्वेशन लिहायचं 15x प्लस 2y प्लस झेड इक्वल्स टू 19. मग इथं एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू. एक्स इक्वल्स टू काय येईल तर 15x इक्वल्स टू 19 मायनस 2y प्लस 2y मायनस काय येईल झेड येईल. ठीक आहे. म्हणजे काय केलं आपण हे 2 प्लस इकडच्या साईडला होती इकडे मायनस झाले. ठीक आहे. मग नंतर ना एक्स इक्वल्स टू काय येईल तर हा 1/15 होईल. ठीक आहे. 1/15 कारण की इकडे मल्टिप्लाय इकडे गेलं डिवाइड होईल. मग 19 मायनस 2y मायनस झेड. ठीक आहे. म्हणजे आली आपल्याला एक्सची व्हॅल्यू. याला द्या इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर न लिहा सेकंड इक्वेशन पासून. मग लिहा इथं दुसरं इक्वेशन 2x प्लस 20y मायनस 3z इक्वल्स टू 19. मग बघा आता आपल्याला y घ्यायचा आहे. म्हणजे इथं 20y ॲज इट इज ठेवायचा. 20y मायनस मग बघा आता 19 ॲज इट इज मायनस हा इकडे काय होणार मायनस होणार. मायनस 2x मायनस 20y. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला y इक्वल्स टू फाइंड आउट करायचं आहे. मग y इक्वल्स टू काय येणार y इक्वल्स टू बघा हा इकडे 20 मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय होईल डिवाइड होईल. लिहायचं 1/20 ब्रॅकेटमध्ये लिहायचं 19 मायनस 2x मायनस बघा आता इथं एक मिनिट थांबा. आपल्याला इथं 20 तसं ठेवायचं झेड. सॉरी इथं चुकलंय बघा थोडंसं. तर हा जो 3z आहे हा इथं काय आहे मायनस इकडे गेलो काय होईल प्लस होईल. मग इथं लिहायचं 3z. ठीक आहे. मग इथं लिहायचं y इक्वल्स टू बघा y इक्वल्स टू काय येणार 1/20 ॲज इट इज. म्हणजे इथं मल्टिप्लाय इकडे गेलं डिवाइड झालं. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये 19 ॲज इट इज मायनस 2x प्लस 3z. हा 3z प्लस कसं काय आला कारण तो ऑलरेडी मायनसमध्ये दिलेला आहे म्हणून इकडे गेलं काय झालं तो प्लस झाला. ठीक आहे. याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. त्याच्यानंतर परत तिसरं इक्वेशन 3x मायनस 6y प्लस 25z इक्वल्स टू 22 आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं आपल्याला झेड ठेवायचं बाकी सगळीकडे पाठवायची. मग 25z इक्वल्स टू 22 मायनस 3x प्लस 6y. मग झेड इक्वल्स टू बघा आता हा 25 इकडे काय होणार डिवाइड होणार. 1/25 22 मायनस 3x मायनस सॉरी प्लस कारण की हा 6x इकडे काय होता मायनस होता इकडे गेलं काय झाला प्लस झाला. ठीक आहे. मग हे इक्वेशन नंबर 3. मग बघा आपण 3 इक्वेशन फाइंड आउट केले कशाचे एक्स y z 3 व्हेरिएबलचे. ठीक आहे.
मग आता काय करायचं, इटरेशन फर्स्ट स्टार्ट करायचं. मी इथं लिहायचं इटरेशन फर्स्ट, इटरेशन 1. इटरेशन 1 बघा, मग इटरेशन 1 मध्ये काय करायचं, आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, बरोबर. मग एक्सची व्हॅल्यू जर फाइंड आउट करायची असेल मग लिहायचं पुट y इक्वल्स टू 0 and z इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 मध्ये जर पुट केलं आपण तर आपल्याला काय भेटणार बघा, मग x इक्वल्स टू, मग x इक्वल्स टू काय 1/15 ब्रॅकेटमध्ये बघा 19 मायनस 2y मायनस z. ठीक आहे. मग आपल्याला भेटन x1 इक्वल्स टू 1/15 मायनस ब्रॅकेटमध्ये 19 मायनस ब्रॅकेटमध्ये 0 पुट करायचं. आता वायच्या जागेवर काय टाकलं आपण 0, मायनस झेडच्या जागेवरती पण काय टाकायचं 0. मग बघा आपल्याला x1 इक्वल्स टू काय भेटलं, आता 2 × 0 0 होणार, म्हणजेच 19 मायनस 19/15 भेटलं. मग त्याचंच x1 इक्वल्स टू किती आला आन्सर बघा बरं, कॅल्क्युलेटरमध्ये करा 19/15. बघा इथं इक्वल्स टू 15 आहे, किती आहे 15 आहे. बघा आपण इथं इक्वेशन नंबर 1 मध्ये 18 आहे ना, 18 आहे, आपण 19 घेतलं. ठीक आहे, ते थोडं चुकलं बघा, तर तिथं 19 घ्या, करेक्शन. ठीक आहे, त्याच्यानंतर परत इथं पण 18 येणार आणि इथं पण 18 येणार. ठीक आहे, एक मिनटं कट करतो मी. ठीक आहे, बघा 15 इक्वल्स टू इथं 18 आहे, इथं येणार 18 मायनस. ठीक आहे, 18 मायनस आणि ॲज इट इज. मग इथं लिहायचं x इक्वल्स टू 1/15 ब्रॅकेटमध्ये 18 मायनस 2y मायनस z. मग एक्स वायच्या जागेवरती काय पुट करायचं आहे आपल्याला, y झेडच्या जागेवरती 0 पुट करायचं आहे. म्हणजे 18 मायनस 2 ब्रॅकेटमध्ये 0 मायनस 0. मग येणार बघा x1 इक्वल्स टू काय आलं 18/15. मग 18/15चा आन्सर किती येतं, ते जर कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट केलं तर ते येतं बघा 1.2. किती येतं 1.2. म्हणजे x1 इक्वल्स टू किती भेटला आपल्याला 1.2. ठीक आहे, मग हा जो x1 इक्वल्स टू 1.2 भेटला, आता तो काय करायचा परत पुट करायचा कशामध्ये, इक्वेशन नंबर 2 मध्ये. मग लिहायचं पुट x1 इक्वल्स टू 1.2 and z इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 2. इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करायचं. आता इक्वेशन नंबर 2 काय आहे, y व्हेरिएबलचं आहे. मग y इक्वल्स टू काय त्याच्यात बघा, ते इक्वेशन नंबर 2 लिहू आपण, y इक्वल्स टू 1 किती आहे 20 आहे. ठीक आहे, 20 ब्रॅकेटमध्ये 19 मायनस मायनस नाही प्लस, कारण की तिथं तो जो एक मिनिट इक्वेशन काय बघा, तर y इक्वल्स टू काय 19 मायनस 2x प्लस 3z आहे. ठीक आहे, मग ती इक्वेशन आहे दिल्या 19 मायनस
ठीक आहे. 19 मायनस 2x मायनस 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 इथं काय होणार, प्लस होणार 3z. ठीक आहे. ते बघा इक्वेशन y ॲज इट इज लिहायचं. y2 इक्वल्स टू 1/20 19 मायनस बघा आता x1च्या जागेवरती 1.2 पुट करायचं प्लस 3 झेडच्या जागेवरती 0 पुट करायचं. ठीक आहे. y2 इक्वल्स टू 1/20 इथले 19 मायनस बघा आता 2नी मल्टिप्लाय करायचं 1.2 ला. 1.2 इंटू 2 ते येतं बघा 2.4. मग बघा 2.4 19 मधून मायनस करा. मग बघा y2 इक्वल्स टू काय येणार, y2 इक्वल्स टू सॉरी y1 इक्वल्स टू इथे पहिलं इटरेशन करतोय म्हणून y1. मग त्याचं y1ची जी व्हॅल्यू आहे ती येणार 0.83. ठीक आहे. y2 किती आला y1 किती आला 0.83. मग काय करायचं, परत पुट करायचं कशामध्ये, पुट x1 इक्वल्स टू 1.2 अँड y1 इक्वल्स टू 0.83 इन इक्वेशन 3. मग बघा थर्ड इक्वेशन जे ते होतं z इक्वल्स टू 1/25 22 मायनस किती होतं 3x प्लस 6y होतं बरोबर, कारण 6y तिकडे मायनस होतं. मग आपल्याला भेटणार आता z1. मग इथं लिहायचं z1 इक्वल्स टू 1/25 नंतर ना इथं 22 मायनस 3 ब्रॅकेटमध्ये टाका 1.2 प्लस 6 ब्रॅकेटमध्ये 0.83. ठीक आहे. ब्रॅकेट कम्प्लीट. मग इथं लिहायचं बघा आता आपल्याला z1 इक्वल्स टू व्हॅल्यू भेटेल. z1 इक्वल्स टू किती भेटतं बघा, z1 इक्वल्स टू 1/25. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये 22 मायनस 3 इंटू 1.2 प्लस 6 ब्रॅकेटमध्ये येईल 0.83. या स्क्रीन कॅल्क्युलेटरमध्ये जर पुट केलं, पुट करा किती येतं बघा, ते येणार आहे z1 इक्वल्स टू 0.9352 आलं. ठीक आहे. मग बघा आपल्याला z1 z2 z3 तिन्ही पण x1 y1 z1 तिन्ही पण भेटले बघा. त्याच्यानंतर मागच्या पेजवरती y1 होतं x1 होतं. ठीक आहे. आता आपलं इटरेशन फर्स्ट कंप्लीट झालं. आता आपल्याला इटरेशन सेकंड स्टार्ट करायचं. मग इटरेशन सेकंडसाठी बघा, मग इथं लिहा इटरेशन नंबर 2. ठीक आहे. इटरेशन 2 साठी आपल्याला x1 y1 z1 त्याची व्हॅल्यू किती आलेली बघा, x1 इक्वल्स टू 1.2 y1 इक्वल्स टू 0.83 आणि z1 इक्वल्स टू 0.9352. ठीक आहे. हे आपल्याला 3 व्हॅल्यू भेटलेले आहे. मग आता आपण काय करायचं, परत इटरेशन सेकंड स्टार्ट करायचं. मग बघा परत इथं लिहायचं पुट y1 इक्वल्स टू 0.83 and z1 equals to 0.9352 in equation 1. मग इक्वेशन 1 मध्ये जर पुट केलं आपण तर आपल्याला काय भेटणार, मग इक्वेशन 1 काय तर x इक्वल्स टू
1 अपॉन किती होतं ते इक्वेशन नंबर 115 ब्रॅकेटमध्ये होतं बघा 18 मायनस 2y मायनस झेड. ठीक आहे. मग ह्या इक्वेशनमध्ये काय करायचं, आता आपल्याला हे y1 आणि y1 आणि z2 पुट करायचे म्हणजे आपल्याला x2 भेटेल. ठीक आहे. 1 अपॉन 15 ब्रॅकेटमध्ये लिहायचं 18 मायनस ब्रॅकेटमध्ये 0.83 मायनस 0.9352. ठीक आहे. मग बघा x2 इक्वल्स टू किती आलं, ब्रॅकेट याच्यात कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा. तर x2 इक्वल्स टू किती येणार 1.026. ही कशाची व्हॅल्यू आली, x2 ची व्हॅल्यू आली. मग आता काय करायचं, परत आलेली x2 ची व्हॅल्यू आणि z1 ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करायची y फाइंड आउट करायसाठी. मग लिहायचं परत पुट x2 इक्वल्स टू 1.026 and z1 इक्वल्स टू 0.9352. ठीक आहे, 9352 9352. ठीक आहे. इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 काय आहे तर लिहून घ्या परत, कन्फ्युजन होऊ नये म्हणून लिहायचं, नाही तुम्ही डायरेक्ट पण करू शकता. मग लिहायचं y इक्वल्स टू 1 अपॉन वायचं कोइफिशियंट किती होता बघा तिथं, इक्वेशन काय होतं 19 मायनस 2x प्लस 3z होतं बरोबर. आता नेक्स्ट पेजवरती घेऊ आपण. मग बघा y2 इक्वल्स टू 1 अपॉन 20 ब्रॅकेटमध्ये 19 मायनस किती होतं 2 इंटू, आता बघा आपली x ची व्हॅल्यू किती आली 1.026. पुट करा ती x ची व्हॅल्यू 1.026. ठीक आहे. ब्रॅकेट कंप्लीट मायनस नाही तिथं प्लस आहे, प्लस किती आहे 3z आहे. म्हणजे झेडची व्हॅल्यू किती आहे तर 0.9352 आहे. ठीक आहे. ब्रॅकेट कंप्लीट. मग बघा y2 इक्वल्स टू किती येणार, y2 इक्वल्स टू, मग तुम्ही जर हे कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट केलं बघा 1/20 ब्रॅकेट टाका, नंतर न 19 मायनस 2 इंटू 1.026 प्लस 3 इंटू 0.9352. मग कॅल्क्युलेटरमध्ये जर पुट केलं बघा, पुट करा, त्याच्यानंतर न y2 इक्वल्स टू येतं बघा 0.987. ठीक आहे. ही कशाची व्हॅल्यू भेटली तर y2 ची व्हॅल्यू भेटली आपल्याला. आता मग आता आपल्याला काय करायचं, z2 फाइंड आउट करायचं. मग z2 फाइंड आउट करायसाठी काय करावं लागेल, परत येतं पुट, बघा पुट x2 इक्वल्स टू 1.026 and y2 equals to 0.987 in equation 3. इक्वेशन 3 काय होतं, z इक्वल्स टू, बघा z इक्वल्स टू 1/25 ब्रॅकेटमध्ये 22 मायनस होतं, प्लस होतं, मायनस होतं 3x प्लस 6y होतं. ठीक आहे, कारण की 6y तिकडं मायनस होतं. मग परत काय करायचं, आता ह्या इक्वेशनमध्ये z2 इक्वल्स टू 1/25 ब्रॅकेटमध्ये 22 मायनस 3x, च्या जागेवरती x ची व्हॅल्यू पुट करा, किती 1.026 प्लस 6 ब्रॅकेटमध्ये 0.987. ठीक आहे. मग z2 इक्वल्स टू, मग z2 इक्वल्स टू, बघा आता कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा. सगळ्यात पहिले ब्रॅकेट सॉल्व करा. मग 22 मायनस 3 इंटू
1.026 प्लस 6 इंटू 0.987 करा, त्याच्यानंतर त्याला डिवाइड बाय 25 करा. तर केल्यानंतर ना बघा आन्सर येतं 0.9938. मग बघा आपल्याला 3 व्हॅल्यू भेटल्या, x1 x2 y2 z2. मग बघा हेन्स मग खाली लिहायचं x इक्वल्स टू 1.026, y इक्वल्स टू 0.987 आणि z इक्वल्स टू 0.9938. मग बघा आपण त्यांना जर राऊंड अप केलं इक्वल्स टू मध्ये राऊंड अप केल्यानंतर ना बघा आता हे किती येणार 1 येणार 1.0. ठीक आहे, कारण की 0.2 आहे. त्याच्यानंतर ना इथं पण 98 आहे बघा. तर मग याचं जर आपण राऊंड अप केलं कारण की 5च्या पुढे ठीक आहे, मग ते पण 1.0 येणार. आणि त्याच्यानंतर याला जरी राऊंड अप केलं तर 1.0 येणार बघा. मग खाली यायचं लास्टला हेन्स इथंच लिहा नाही तर हेन्स x इक्वल्स टू 1, y इक्वल्स टू 1, z इक्वल्स टू 1. ठीक आहे, मग आपल्याला काय भेटलं तर तिन्हीच्या 2 व्हॅल्यू 2 इटरेशनपर्यंत 1 भेटले. आपण राऊंड अप केल्यामुळे ते 1 झाले. ठीक आहे, इक्वल्स टू 1 आले. मग गॉस इल्युमिनेशन मेथड एकदम सोपी मेथड. याच्यामध्ये काय करायचं फक्त 3 इक्वेशनवरून 3 व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग काय करायचं व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायला त्याचा त्यांना एक्स ठेवायचं, म्हणजे जे व्हेरिएबल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे त्याला एक राईट हँड साईडला ठेवायचं, बाकी सगळं लेफ्ट हँड साईडला न्यायचं. मग तसं पुट करायचं. त्याच्यानंतर ना बघा आपल्याला ज्यावेळेस आपण इटरेशन फर्स्ट सुरू करतो त्यावेळेस आपल्याला x1ची व्हॅल्यू काढायची राहते. पण त्यावेळेस आपण काय करायचं y आणि झेडची व्हॅल्यू 0 घ्यायची. नंतर मग आपल्याला भेटलेली x1ची व्हॅल्यू आणि झेडची व्हॅल्यू 0 घेऊन परत y1ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग झेडची व्हॅल्यू फाइंड आउट करताना आपण काय करणार x1 आणि y1 घेणार, त्याच्यावरून z1 फाइंड आउट होणार. नंतर परत इटरेशन दुसरं स्टार्ट होतं. मग दुसऱ्या इटरेशनमध्ये पहिले x1 x1 y1ची व्हॅल्यू घ्यायची, त्याच्यावरून y1 आणि z1ची व्हॅल्यू घ्यायची, त्याच्यावरून x2 काढायचं. नंतर x2 आणि z1ची व्हॅल्यू घ्यायची, त्याच्यावरून y काढायचं. नंतर परत z2 काढायसाठी x2 आणि y2ची व्हॅल्यू घ्यायची आणि त्याच्यावरून z2 फाइंड आउट करायचा. जेवढी नंबर ऑफ इटरेशन सांगितले तेवढी नंबर ऑफ इटरेशन सॉल्व्ह करायची. ठीक आहे, बाकीचे प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व्ह करू.